अरे भाई सोनं कसलं वाढतंय. आत्ता 30-35 हजारला होतं, आता बोलता बोलता 45,000 तोळा झाला. अरे सोनं अजून वाढतंय, 55,000 तोळा झाला. मित्रांनो, तुम्ही म्हणाले अँकरला वेळ लागला आहे का, असं का बोलतोय. तर अशाच प्रकारचा संवाद आपण आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर करत होतो 2020 आणि 2021मध्ये. 2020मध्ये सोनं 45,000 तोळा या विक्रमी पातळीवर गेलं. लोक म्हणले बापरे कसलं वाढलं, आता घेऊन काय फायदा नाही. 2021मध्ये सोनं झालं 55,000. लोक म्हणले आता तर काही घ्यायचंच नाही, आता काही फायदा नाही, एवढं वाढलं आहे. मग ते सोनं खाली आलं 45,000पर्यंत. म्हणजे 2020मध्ये 45,000ला होतं, ते 55ला गेलं 2021मध्ये आणि परत 45ला आलं. 2020मध्ये 45ला आपल्याला महाग वाटत होतं, 2021मध्ये 45ला आपल्याला स्वस्त वाटू लागलं. कारण थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, म्हणजे एकदा 55,000चा भाव बघितला की 45,000 स्वस्त वाटू लागलं. 2023मध्ये सोनं 65,000 त्यांनी विक्रमी पातळी गाठली, 58,000पर्यंत खाली आलं, संधी होती. आता सोनं नव्या उच्चांकाला पोहोचलं आहे 76,000 रुपये प्रति तोळा. 2020मध्ये जी चर्चा आपण करत होतो, 2021मध्ये करत होतो, तीच आपण आत्ताही करतोय. सोनं किती वाढलं आहे, आता काय ह्याच्यापेक्षा अजून किती वाढणार. पण आपण इतिहासात जाऊन जर ट्रेंड कसा असतो ते जर आपण शोधलं तर आपल्याला भविष्याचा वेध घेता येतो. 1967 सोनं होतं 100 रुपये तोळा. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे, गुगलला जाऊन चेक करा. 1980 1,000 रुपये तोळा. 2007 10,000 रुपये तोळा. 2021 50,000 रुपये तोळा. आता जर मी म्हटलं की सोनं 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख प्रति तोळा होऊ शकतं, तर लोक म्हणतील वेळ लागला ह्याला. पण 1967मध्ये 100 रुपये होतं, 1980मध्ये 1,000 रुपये होतं. त्यावेळेला जर कोणी म्हणलं असतं की सोनं 10,000 प्रति तोळा, 50,000 प्रति तोळा, 76,000 रुपये प्रति तोळा होईल, तर लोक असंच म्हणले असते की वेळ लागलाय. पण तसं नाही आहे. शेवटी प्रत्येक ॲसेटच्या वाढीमध्ये आणि घसरणीमध्ये एक लॉजिक असतं, तर सोन्यामध्ये पण लॉजिक आहे. लॉजिक आपण समजून घेतलं पाहिजे. सोनं हे साधारण 10 ते 12% प्रतिवर्ष म्हणजे पर ॲनम रिटर्न देतं. त्याचं कारण असं आहे की महागाई साधारण 5-6% आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया हा 4 ते 5% वार्षिक घसरतो. त्याच्यामुळे 10-12% सोन्यामध्ये रिटर्न मिळतो. आता झालं आहे असं, 76,000 रुपये तुम्हाला आत्ता महाग वाटेल, पण ते 45 आणि 55चं सांगितलं होतं ना, तर 3 वर्ष पुढे जाऊन असं नको वाटायला की 76,000 म्हणजे खूप स्वस्त होतं. मग ते एकदा किंमत गेली की मग पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नसतो. तर एक टेक्निकल ॲनालिसिसचा महत्त्वाचा मुद्दा आहे. 2013 ते 2023 आंतरराष्ट्रीय बाजारात जे आऊन्समध्ये जे किमती येतात ना, जी आता $2600-2700 आसपास चालू आहे, तर तो जो चार्ट आहे तो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर ह्या चार्टवर कप अँड हँडल पॅटर्न 2013 ते 2023 नीट लक्ष देऊन बघा. कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे. कप अँड हँडल पॅटर्नचं खासियत अशी आहे, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, कप अँड हँडलचा जो ब्रेकआउट असतो चार्टमध्ये तुम्हाला $2,000 प्रति आऊन्स ही ती किंमत आहे $2,000ची. तर ही जी ब्रेकआउट असते म्हणजे असा ऐतिहासिक याच्यातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. कुठलंही शेअर असेल, ॲसेट, कुठलंही ॲसेट असेल, तर कप अँड हँडलचा जर ब्रेकआउट झाला तर किंमत 3 ते 5 वर्षात दुप्पट होते. म्हणजे $2,000ला जर ब्रेकआउट मिळाला आहे आणि 5 वर्ष म्हणजे 2028-29पर्यंत जरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं गेलं $4,000पर्यंत, आत्ता आहे $2,600-2,700. इथूनही अजून 50% किंमत वाढू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात. याचा अर्थ आज 76,000 असणारं सोनं आपल्या भारतीय बाजारात 1 लाख, 1.25 लाख रुपये तोळा जाऊ शकतं 4-5 वर्षामध्ये. कप अँड हँडल पॅटर्नचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, जेवढा कप अँड हँडल पॅटर्न मोठा म्हणजे त्याचा कालावधी जास्त पॅटर्न बनण्याचा, तेवढी तेजी दीर्घकाळ चालते. कप अँड हँडल पॅटर्न गोल्डवर आंतरराष्ट्रीय बाजारात 10 वर्ष तयार झाला आहे, 2013 ते 2023. किमान म्हणजे जेवढा कालावधी तो चार्ट पॅटर्न तयार झाला आहे, किमान तेवढे वर्ष तेजी चालते. म्हणजे ते जर आपण एक्स्ट्रापोलेट केलं तर 2023 पासून पुढचे 10 वर्ष म्हणजे 2032-33. तर सांगण्याचा हेतू असा आहे, प्राईस टार्गेट पण आपल्या फेवरमध्ये आहे आणि टाईमलाईन जी आहे ती पण दर्शवते आहे की पुढचे 5-7 वर्ष तरी किमान सोन्यामध्ये तेजी राहिली पाहिजे. आता लगेच आपल्याला उडी मारून सोनं खरेदी करायचं नाही आहे. जे आपण मुहूर्त पाळतो त्या तर ती SIPच आहे एक प्रकारची, की गुरुपुष्यामृत झालं किंवा काही आणखी जे महत्त्वाचे मुहूर्त आहेत त्या मुहूर्ताला आपण सोनं घेतो. काही लोक दर महिन्याला घेतात.
तर ती चांगली SIP आहे, ती चालू ठेवा. सो भाव वाढला आहे म्हणून ती बंद करू नका, कारण भाव आज तुम्हाला वाढलेला वाटतोय, पण जेव्हा 1 लाखाचं रेट होईल तेव्हा 76,000 रुपये स्वस्त वाटेल. तर सांगण्याचा हेतू असा आहे की आत्ता एकदम उडी मारू नका, पण जे आपण सोन्यामध्ये SIP करतोय ती पद्धत चालू ठेवा. 76,000 असो नाहीतर 90,000 असो, किंमत काही जरी असली तरी चालू ठेवा. दुसरं, ज्या वेळेला सोनं उच्चांकापासून 10 ते 20% खाली येतं, असं क्वचित होतं, पण उच्चांक बघायचा जो चार्ट आहे MCXवर, टॉपपासून 10% खाली आलं की 3-4 टप्प्यामध्ये सोनं खरेदी करायचं. उदाहरणार्थ 2023मध्ये 65,000ला गेलं होतं, 58पर्यंत खाली आलं, तर 58 ते 60,000 मध्ये चांगली संधी होती. आता आज 76,000 झाले. तर काही कारणास्तव जर समजा सोन्यामध्ये पडझड झाली आणि समजा उच्चांक आहे 76,000चा आणि सोनं आलं 69-68,000पर्यंत, तर बाईंग आपली चालू करायची. तर अशा पद्धतीने सोन्यात जर गुंतवणूक केली तर अबकी बार सोनं 1 लाखाच्या पार असं आपण म्हणतोय. 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, 7 वर्ष लागतील, माहीत नाही. ओव्हरऑल ट्रेंड अपट्रेंड आहे आणि प्रत्येक घसरणीमध्ये जशी आपण करतोच नेहमी तशी गुंतवणूक करत राहा आणि चांगली वेल्थ क्रिएट करा. धन्यवाद.